डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य दिव्य ज्ञान केंद्राचे लोकार्पण सोहळा संपन्न। भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाच्या पूर्वसंध्येला कल्याण पूर्वेतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्राचे सामाजिक व न्यायमंत्री संजय शिरसाट तथा उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण झाले। या प्रसंगी मनपा नवनियुक्त आयुक्त अभिनव गोयल, कल्याण ग्रामीण आमदार राजेश मोरे, कल्याण पूर्व आमदार सौ. सुलभाताई गणपत गायकवाड, रिपाईचे अण्णा रोगडे यांच्यासह दिग्गज मान्यवर व्यासपीठावर आवर्जून उपस्थित होते। कल्याण पूर्व येथील ड प्रभाग क्षेत्र कार्यालयाच्या परिसरात व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र आवारात हा दिव्य भव्य लोकार्पण सोहळा प्रसंगी मनपा सहाय्यक आयुक्त, उपायुक्त अधिकारी, अभियंता, कर्मचारी, असंख्य दलित बंधू, भगिनी आणि स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न। महानगरपालिकेच्या वतीने तर प्रथम मनापासून स्वागत करतो। आज या मंगल प्रसंगी लोकार्पण सोहळ्याचे प्रास्ताविक प्रमाणे करत आहे। कल्याण पूर्व राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज 5 प्रभाग क्षेत्र कार्यालयाच्या परिसरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णाकृती पुतळा व ज्ञान केंद्र उभारण्याचे काम कल्याण डोंबिवली महानगरपालिका मार्फत पूर्ण करण्यात आले असून त्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण दिनांक 10 मार्च 2024 रोजी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले होते। या ठिकाणी बांधण्यात आलेला ज्ञान केंद्राचे लोकार्पण सोहळा आज आपण माननीय मंत्री उदय सामंत साहेब, त्याचबरोबर माननीय मंत्री संजय शिरसाट साहेब व इतर मान्यवरांची उपस्थितीत आज या ठिकाणी करत आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे आणि त्याची ख्याती आणि त्याची प्रतिमा कायमस्वरूपी ठेवण्याचं काम खासदारांच्या माध्यमातून झालं, डॉक्टर शिंदे साहेबांच्या माध्यमातून झालं। हे आपल्या सगळ्यांसाठी अतिशय भाग्याची गोष्ट आहे। आज आपण लोकशाही म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो, आपण घटना तज्ञ म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो, पण आम्हाला सगळ्यांना जाणीव आहे आणि ती जाणीव कशी आहे हे डॉक्टर साहेबांनी दाखवून दिलं की आम्ही ज्या घटनेमुळं आमदार झालोय, खासदार झालोय, त्याचमुळं हे ज्ञान मंदिर आम्ही उभं करू शकलो। याचं सगळं श्रेय जरी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्यामध्ये हयात नसले, त्यांनी जर घटना लिहिली नसती तर मी देखील आमदार झालो नसतो आणि खासदार साहेब देखील खासदार झाले नसते। ही भावना खासदार साहेबांच्या मनामध्ये आहे आणि म्हणूनच ज्ञान मंदिर त्या कल्याणमध्ये उभं राहिलं।